नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन करत घडलेल्या घटनांसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री आठवले यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी वाकोडे कुटुंबियांनी आमच्या कुटुंबातील एका मुलाला शासकीय नोकरी द्यावी व आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या मुलाला शासकीय नोकरी देण्यासाठी आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचं सांगितलं. याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांनाही शासनाच्या वतीनं आर्थिक मदत आणि सोमनाथच्या भावाला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं. विजय वाकोडे हे आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपलं आयुष्यभर दलितांच्यासाठी आणि सातत्याने बहुजनांसाठी काम केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आलेलो आहे. त्याच्यामध्ये एका भावाला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि विजय वाकोड्यांचा नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या घरासमोरच जागा आपल्या महानगरपालिकेची आहे. ती जागा देण्याच्या संबंधातले पत्र मला त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं आहे. ती जागा लवकरात लवकर महानगरपालिकेला द्यावी आणि सामाजिक न्याय खात्याकडून त्याला काही 1-2 कोटी रुपये सरकारचा प्रयत्न करणार आहे. आणि विजय वाकोडे हे सातत्यानं समाजासाठी काम करत राहिलेले आहे. कुटुंबावर आलेलं नव्हतं, पूर्ण समाजाकडे होतं. त्यांच्या जाण्यामुळे आमच्या आंबेडकरी चळवळीला धक्का बसलेला आहे आणि ते सातत्यानं हे आंदोलन झाल्यापासून 13 तारखेपासून ते सातत्यानं ऍक्टिव्ह होते आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या भेट यात्रेमध्ये गेलेले होते. त्यावेळेला त्यांना काही लागलं आणि त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ताबडतोब त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि त्यांना शासनाच्या वतीनं जी काही मदत करणं शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.